ओके ओके. अभ्यास कसा चालू आहे तुमचा? खूप छान चालू आहे. ओके. क्लास तुमच्या शाळेमध्ये कोणता चॅप्टर चालू आहे आता? मॅम आमचा 3rd चॅप्टर चालू आहे. थर्ड अजून म्हणजे सुरू नाही सर्कल. सर्कल अजून. का? येस मॅम. मॅम तो काही दिवसांना सुरू होईल कारण मॅम भाग 1 शिकवत आहेत. तो चॅप्टर झाला की लगेच वर्तुळ हा घेणार आहेत. मॅम आमचा सुरू झालेला आहे. ओके. आणि तुमची आता एक्झाम कधी आहे रे? मॅम आमची एक्झाम झाली. 1 ऑक्टोबर पासून. मॅम आता ना 1 ऑक्टोबर पासून होईल प्रथम सत्राची. मॅम एक ओके. सांगू काय ना 10वीचे दिवस खूप लवकर संपतायत असं वाटतंय. येस येस. काय म्हणजे होतं आपण असं वाटतंय की कालच या शाळेमध्ये आलतो शिकायला आणि इतक्या लवकर निघून जातोय असं वाटतंय. खूप दुःख होतंय. प्रत्येक दिवस असा वाटतं की एका क्षणासारखा आहे. तो दिवस असल्यासारखं वाटतच नाही. फक्त एक क्षण होता असं वाटतंय. आपण यातून तुम्ही भरपूर काही शिकणार आहात. इथून पुढे तुमचं आता करिअर काय आहे ते सेट होणार. येस और नो? मॅम येस. आणि मॅम नंतर ना हां. ही 10वी संपल्यानंतर पुन्हा तुम्ही पण आम्हाला नंतर शिकवायला याल की नाही असं माहिती नाही. आणि तुमचं ते येस और नो ऐकायला आम्ही खूप मिस करू. कारण तो तुमचा डायलॉग आहे. अरे आपण 11चे पण क्लास आहेत आपल्याकडं. तुला माहिती नाहीये का? माहिती आहे पण तुम्ही मॅथ्स शिकवाल ना सायन्सला तुम्ही असाल का? नाही मी मॅथ्सच घेते. येस 11ला मॅम पण मॅथ्सच सायन्स आहे. घेणार आहोत आम्ही. अच्छा. मग तुम्हाला मॅथ्स सब्जेक्टच नाहीये का? असेल. अजून एवढं नॉलेज नाही आम्हाला 11वी 12वी. सायन्स साइड घेणार ना तुम्ही? मॅम हा मग सायन्स साइडला मॅथ्स हा सब्जेक्ट असतो ना? असेल येस. येस. मॅम मी कॉमर्स घेणार आहे. ओके ओके. पण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये फक्त सायन्स ही फॅकल्टीज शिकवलं जातं ना. आर्ट्स आणि कॉमर्स शिकवलं जात नाही. आपण बघू जर स्टुडंट जास्त असतील तर आपण मॅडमशी बोलू. ठीक आहे? येस मॅम. आणि ना आम्हाला थोडंसं मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणजे आम्हाला 10वी मध्ये कसा अभ्यास करावा ह्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन हवं होतं. तर तुम्ही प्रेमा मॅमला सांगाल का? हो हो हो. नक्की नक्की. आपण एक सेशन करू प्रेमा मॅमशी बोलून. आणि त्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युली काय करावं लागतं, कसा अभ्यास किंवा कसं तुम्हाला पेपर लिहावा लागतो, प्रेझेंटेशन कसं हवंय, त्याचा आपण एक नक्की सेशन घेऊ. आणि तू सांगितल्याबद्दल आणि एक रिक्वेस्ट होती, तो जो तुम्ही सेशन घेणार आहात ना तो खूप लवकरात लवकर घ्या. कारण आता हे बघता बघता दिवस खूप लवकर संपतायत. या आठवड्यामध्ये होत असेल तर नक्की घ्या. कारण ना येस मॅम. दिवस पण खूप लवकर जात आहेत आणि आम्हाला असं वाटतंय की अभ्यासाला टाइम खूप कमी राहिलाय. सो त्याच्यामुळं नाही अजून अभ्यासाला आहे आपल्याकडे वेळ. फक्त काय करायचं आता मी मॅडमशी बोलून झाल्यानंतर ना आपण नक्की हा सेशन घेऊ आणि तुम्ही अटेंड करा. आणि जसं आता अभ्यास करताय तसंच कंटिन्यू अभ्यास ठेवा. असं नसतं की एक्झामच्या आधीच आपण 4 दिवस अभ्यास केला तर मार्क्स चांगले मिळतात. तर जेव्हा तुमची कन्सिस्टन्सी असते ना, म्हणजे रेग्युलरली तुम्ही जर थोडा अभ्यास कराल तर तुम्हाला लास्ट जेव्हा एक्झाम असते तेव्हा एकतर टेन्शन येत नाही आणि तुमचं ऑलरेडी झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही रिवाइज करताना तर हे तुम्हाला बेटर राहील जेव्हा तुमची एक्झाम स्टार्ट होईल त्यावेळी. ओके. येस मॅम. ओके. मॅम 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 तुम्ही आता काय म्हणत होता ना, मी आता सॉरी लेट जॉईन झाले. हा इट्स ओके. नाही अजून आपण स्टार्ट नाही केलेलं. आपण फक्त एक्झाम मध्ये पेपर कसे लिहायचे तर याच्यावर एक सेशन ठेवण्याचा विचार करत होतो. त्याबद्दल बोलली मी. तर जेव्हा तसं फिक्स होईल तेव्हा तुम्हाला ग्रुपवर कळेल. ओके. ओके मॅम. थँक्यू. ओके. सो शॅल वी स्टार्ट? येस मॅम. येस मॅम. ओके. व्हिडिओ क्लिअर आहे तुम्हाला? हो मॅम. मी दिसतीये का तुम्हाला? येस मॅम. ओके. कारण बऱ्याच वेळी ना माझा कॅमेऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि व्हिडिओ व्यवस्थित नसतो. ठीक आहे. तर आपण लास्ट क्लासमध्ये पायथागोरन ट्रिपलेट बघितलं होतं. डू यू रिमेंबर दॅट? येस मॅम. ओके. व्हॉट डू यू मीन बाय पायथागोरन ट्रिपलेट?
म्हणजे मॅम मी सांगू? हँड रेज करा. ओके, समृद्धी तू सांगशील पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय असतं? हो मॅम सांगते. ओके. Ma'am, the square of biggest number is equal to the square of other two numbers. Sum of squares of other two numbers. ओके, व्हेरी गुड. आणि जेव्हा आपला राईट अँगल ट्रायंगल असतो त्यावेळी आपण पायथागोरस थिअरम वापरतो. तो थिअरम काय असतो की हायपोटेनियसचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. तर पायथागोरन ट्रिपलेट मध्ये काय असतं, 3 नंबर दिलेले असतात आणि त्या 3 नंबर मधला जो सगळ्यात मोठा नंबर असतो त्याचा वर्ग हा इतर 2 नंबरच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ओके, तर आता त्यावरचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण बघू. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर काही एक्झाम्पल दिसतील बघा. हे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. तर आपण आधी सॉल्व्ड एक्झाम्पल बघू, त्यानंतर तुमच्या एक्सरसाइजचे एक्झाम्पल बघू. आता यामध्ये पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा. ही एबीसी हा त्रिकोण आहे, त्यामध्ये अँगल बी इज इक्वल टू 90, अँगल सी 60 अँड अँगल ए इज 30 डिग्री. इट इज गिवन. आणि एसी हा जो हायपोटेनियस आहे म्हणजे कर्ण जो आहे तो दिलेला आहे 14 आणि तुम्हाला शोधायची आहे ए बी आणि बीसी ची लांबी. ठीक आहे, तर तुम्हाला आठवत असेल आपण थिअरम बघितला होता 30 60 90 आणि 45 45 90. आठवतोय का कोणाला? Yes मॅम. ओके, 30 60 90 मध्ये काय बघितलं होतं रे आपण थिअरम मध्ये? Side opposite मॅम ma'am 30 degree 30 is 60 90 मध्ये आपण हे पाहिलं hypotenuse. होतं. 30 अँगल जेव्हा असतो तेव्हा जो साइड ऑपोजिट 30 अँगल जेव्हा असतो तेव्हा आपण 1/2 वापरतो. 1/2 नाही हा. आणि जेव्हा 1/2 याचा अर्थ होतो एक आणि अर्धा. जेव्हा तुम्हाला हाफ म्हणायचं असतं ना तो 1/2 असतो, म्हणजे हाफ फक्त म्हणायचं, 1/2 नाही. ओके, मॅम जेव्हा 30 डिग्री अँगल असतो ना तेव्हा हाफ असतो आणि जेव्हा 60 डिग्री अँगल असतो ना तेव्हा √3/2 असतो. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे कोणाला बोलायचंय? मॅम जे 30 60 आणि 45 ना ते सारखेच आहेत. फॉर एक्झाम्पल जर 6 सेंटीमीटर असेल ना तर ते 30 डिग्री अँगल मध्ये 6 येईल आणि जेव्हा 60 येईल ना 1/2 मल्टिप्लाय बाय. नाही मॅम, जर आपण 6चं जेव्हा सॉल्व करतो ना तेव्हा 30 डिग्री अँगल मध्ये ते फक्त 3 सेंटीमीटर येईल आणि जर आपण 60 डिग्री अँगल सॉल्व केलं तर 3√3 येईल आणि जर 45 सॉल्व केलं तर 3√1/√2 येईल. हे बघ, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते, लक्ष द्या. काय होतं, त्रिकोण एबीसी मध्ये इथे अँगल 30 आहे. जेव्हा आपल्याला अँगल 30च्या अपोजिट साइडची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची असते त्यावेळी रूल काय आहे की बीसी म्हणजे ही जी लाईन आहे, ही जी बाजू आहे बीसी इज इक्वल टू हाफ ऑफ एसी. म्हणजे 30च्या समोरची बाजू ही नेहमी 1/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस असते आणि 60च्या समोरची बाजू जी असते, आता इथे 60 डिग्री अँगल आहे, याच्या समोरची बाजू जेव्हा ए बी ही बाजू तुम्हाला शोधायची असते त्यावेळी फॉर्म्युला आहे √3 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय एसी. म्हणजे एसी जो आपला हायपोटेनियस दिलाय त्याची व्हॅल्यू तुम्हाला एसीच्या जागी रिप्लेस करायची. मग वरती काय येणार, इथे 2 आणि 14 आहेत, म्हणजे 2नी तुम्ही 14ला भाग लावू शकता. देन यू विल गेट 2 7 जा 14, म्हणजे अंशामध्ये येणार 7 आणि ऑलरेडी हा √3 होता, म्हणजे एबी ची तुमच्या लांबी काय आली 7√3. हे समजलं? येस मॅम. कोण म्हणते नो मॅम? मॅम समजलं. ओके, कळालं नसेल तर हँड रेज करा आणि तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, आता इथे बघा सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिले त्यांनी, एबीसी हा त्रिकोण दिलाय पण हा राईट अँगल नाही दिलेला. त्यांनी ए मधून समोरच्या बाजूवर लंब टाकलाय आणि त्यामुळे एडीसी
हा राईट अँगल झाला. एबीसी हा राईट अँगल नाहीये. इट इज कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे रे एबीसी? एबीसी ला आपण कोणत्या प्रकारचा त्रिकोण म्हणतो? श्रावणी तू सांगते? स्नेहल तू सांगशील एबीसी हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? मॅम मला इकडे ऐकत नाही. सांगू का? पाऊस चालू आहे तर जरा नंतर सांगू का? खूप पाऊस चालू आहे इकडे. ओके कोण सांगेल उत्तर? आमच्या इकडे खूप पाऊस येतोय. ओके क्वेश्चन कळाला का तुम्हाला? मी क्वेश्चन असा विचारला की तुम्हाला जी स्क्रीनवर आकृती दिसते एबीसी तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? त्रिकोण एबीसी याचा टाइप कोणता आहे? काटकोन त्रिकोण. लक्ष देऊन क्वेश्चन पुन्हा एकदा ऐका. एबीसी विचारला मी. एबीसी हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? कोणीतरी ट्राय करा, चुकलं तरी चालेल. रोशनी तू सांगती? समद्विभुज त्रिकोण. मॅम ॲक्यूट अँगल. मॅम हा विषमभुज त्रिकोण आहे. आता अक्यूट अँगल कोणी सांगितलं? मॅम मी सांगितलं. भाग्यश्री ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर. बघा एबीसी यामध्ये तिन्ही कोण हे 90 अंशापेक्षा छोटे आहेत ना, म्हणून तो झाला लघुकोन त्रिकोण. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो लघुकोन त्रिकोण आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतो? अक्यूट अँगल ट्रायंगल. येस. तर आता त्यांनी काय दिले? एबीसी हा एक लघुकोन त्रिकोण आहे. त्यामध्ये त्यांनी एडी हा लंब दिलेला आहे म्हणजे परपेंडिक्युलर आहे तो. म्हणजेच आता एडीसी हा त्रिकोण काय झाला? राईट अँगल ट्रायंगल झाला. येस और नो? एस. बघा इथे मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवते एरोनी. एडीसी हा त्रिकोण काटकोन त्रिकोण झाला. आता त्यांनी क्वेश्चन काय विचारलंय बघा. हे जे इतर दोन अँगल आहेत म्हणजे कोणता? अँगल सी दिलेला आहे 45 म्हणजे हा जो अँगल आहे तो 45 दिलेला आहे आणि हा आपल्याला माहितीये की इथे 90 अंशाचा कोन आहे कारण तो काटकोन दिलेला आहे. ठीक आहे. मग हा जर 90 आहे, हा 45 आहे, तर उरलेला पण आपला 45 येणार. त्याचं रिझन काय असतं रे? का हा 45 येईल? कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. येस व्हेरी गुड अनुष्का. कारण ट्रायंगल्स सम प्रॉपर्टी इंटेरियर जे अँगल्स असतात ट्रायंगलचे त्याची ऍडिशन ही नेहमी 180 अंश असते. जर एक अँगल 90 आहे, दुसरा 45 आहे, तर तिसरा आपल्याला 45च मिळणार. ठीक आहे. तर म्हणजे आता आपल्याला काय मिळाला? एडीसी हा जो त्रिकोण आहे तो 45, 45, 90 अशा अँगलचा मिळाला. आणि एक इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी. एसी जो आहे त्याची लांबी दिली आहे 8√2. आता एसी हा आहे काय आहे? एसी काय आहे त्रिकोणामध्ये? कर्ण. हायपोटेनस. येस व्हेरी गुड. हायपोटेनियस आहे. आणि आपल्याला हे दोन अँगल माहिती आहेत 45, 45. मग आपण जो थिअरम बघितला होता 45, 45, 90 त्या थिअरम नुसार इथे जो दिलेला आहे बघा, मी ब्ल्यू मध्ये दाखवते आता. हे तिन्ही अँगल आपल्याला मिळाले. तर या थिअरम नुसार बाय 45, 45, 90 थिअरम वी कॅन टेक एडी इज इक्वल टू डीसी. म्हणजे एडी आणि डीसी यांची लांबी आपण शोधू शकतो. कशी शोधू शकतो? 1/√2 म्हणजे 1/2 याला आपल्याला कर्णाने गुणायचं आहे. कर्ण काय दिलाय? 8√2. 8√2 दिलेला आहे. मग हा √2 आणि हा √2 इट विल गेट कॅन्सल. का कॅन्सल होणार? कारण √2 हा जो दिसतोय तो आहे अंशामध्ये आणि हा √2 जो आहे तो छेदामध्ये. म्हणजे वरचा आणि खालचा √2 कॅन्सल होणार आणि उत्तर काय मिळणार तुम्हाला? 8. व्हेरी गुड.
म्हणजे तुम्हाला आता एडी ची लांबी मिळाली 8, डीसी ची पण लांबी मिळाली 8. आता पुढचा प्रश्न असा आहे की त्यांनी काय विचारलंय, जसं आपण एडी शोधला, बीसी शोधला, इथे बघा एडी मिळाला आपल्याला आणि डीसी मिळाला, पण त्यांनी इथे काय विचारलंय क्वेश्चन मध्ये, बीसी म्हणजे जो पूर्ण बीसी मोठ्या त्रिकोणाचा जो पाया आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पण आतापर्यंत आपल्याला काय मिळालं, फक्त याची माहिती मिळाली की हा 8 आहे. पण आता बघा इथे बी डी सी हे तिन्ही पॉइंट एकाच रेषेवर आहेत, म्हणजे एकाच बाजूवर आहेत, म्हणजे ते एक रेषीय बिंदू आहेत. म्हणजेच इंग्लिशमध्ये वी कॅन से दॅट 3 पॉइंट्स आर कोलिनियर बिकॉज दे आर प्रेझेंट ऑन दी सेम साइड. मग यांनी काय केलेलं आहे, इथं ऑलरेडी 5 दिलेली होती आकृतीमध्ये, याची लांबी दिलेली आहे 5 आणि आता आपल्याला मिळाली डीसी, जे आपण सॉल्व्ह केला, आन्सर मिळाला आपल्याला 8. मग जर बीसी तुम्हाला शोधायचे असेल तर तुम्ही फॉर्म्युला काय लिहिणार, बीसी इज इक्वल टू बीडी प्लस डीसी, आणि बीडी तुम्हाला माहितीये इट इज 5 आणि डीसी आपल्याला शोधून आपण काढला तो आहे 8, म्हणजे 5 प्लस 8 इज इक्वल टू 13. म्हणजे बीसी ची लांबी काय मिळाली तुम्हाला, BC इज इक्वल टू 13. 13. येस, समजलं आता. येस मॅम. तर आता हे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल आहेत, त्याची आयडिया तुम्हाला आली. आता आपण एक्सरसाइजचे क्वेश्चन ट्राय करू, म्हणजे तुम्हाला त्याचा कसा वापर करायचा हे लक्षात येईल. आता हा आहे एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 2.1. आता यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे बघा, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरन ट्रिपलेट्स. So what you have to do? You have to find out whether that given 3 numbers are Pythagorean triplet or not. म्हणजे दिलेले जे 3 नंबर आहेत ते खरोखरच पायथागोरन ट्रिपलेट आहेत का, आणि असतील तर त्याचं रिझन काय. त्यांनी विथ रिझन दिले आणि नसतील तरी त्याचं रिझन लिहायचं की ते का नाहीयेत. क्वेश्चन कळाला? येस मॅम. येस मॅम. ओके. आता आपल्याला माहितीये पायथागोरन ट्रिपलेट याचा अर्थ काय, जो मोठा नंबर असतो तो घ्यायचा, त्याचा वर्ग करायचा आणि इतर 2 नंबरचा वर्ग करून त्याची ऍडिशन आणि मोठ्या नंबरचा वर्ग, हे जर 2 मॅच होत असतील तर आणि तरच आपण म्हणू शकतो की दिलेले जे 3 नंबर आहेत ते काय आहेत, पायथागोरन ट्रिपलेट आहेत. आता मी काय करते, तुम्हाला स्क्रीनवर आपण सॉल्व्ह करू, ती स्क्रीन तुम्हाला शेअर करते. जस्ट अ मिनिट. सगळ्यांनी नोटबुक असेल तर ओपन करा आणि आपण आता सॉल्व्ह करूया, आणि तुम्ही लिहून घ्या जे समजत नाहीये तुम्हाला ते. क्वेश्चन इथे आहे आपला. आता मी काय करते, सॉल्व्ह करणार आहे. कसं सॉल्व्ह करणार, तुम्ही पहिला जो स्टेटमेंट असतं, आता मराठीत मी एक्सप्लेन करते आणि इंग्लिश मध्ये पण सांगते की कसं तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं. पहिलं स्टेटमेंट काय लिहिणार, फ्रॉम गिवन 3 नंबर्स 5 इज दी बिगर नंबर. 5 काय आहे, मोठा नंबर आहे. लेट अस डू स्क्वेअर ऑफ 5, म्हणजे 5 चा वर्ग करूया, कारण तो 5 हा सगळ्यात मोठा नंबर आहे. मग इथे तुम्हाला 5 चा वर्ग मिळाला 25. येस. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय उरलेल्या 2 नंबरचा वर्ग, मग 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. ओके. मग 3 चा वर्ग, यू नो दॅट 3 स्क्वेअर इज 9 अँड 4 स्क्वेअर इज 16. आणि तुम्हाला याची ऍडिशन माहितीये 16 अधिक 9, याचं उत्तर असतं 25. ओके. मग तुम्ही असंही लिहू शकता बघा, जर तुम्हाला तुमचा पेपर खूप प्रेझेंटेबल दाखवायचा असेल किंवा तसं लिहायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू शकता आणि याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू शकता. येस. आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहायचं की फ्रॉम, आता इथे खूप वेळ लागेल मला लिहायला, मी फक्त तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते की कसं करायचं. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इथे लिहायचं आणि मराठीत मध्ये काय लिहाल, समीकरण 1 आणि 2 वरून. ओके. फ्रॉम इक्वेशन 1 and 2
इथे लिहिणार 1 and 2. काय लिहिणार? 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. हे तुमचं नेक्स्ट स्टेटमेंट येईल. आणि त्याच्यानंतर लिहायचं की दिलेल्या नंबर मधून मोठा संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणून 3, 5, 4 हे पायथागोरन ट्रिपलेट आहेत. म्हणजे त्रिकूट, मराठीमध्ये त्याला पायथागोरन त्रिकूट म्हणतो आपण आणि इंग्लिशमध्ये ट्रिपलेट्स म्हणतो. अंडरस्टूड? येस मॅम. Yes, ma'am. ओके. मग तुम्ही आता सेकंड क्वेश्चन ट्राय करता का? आणि मला झाल्यानंतर Yes, हँड रेज ma'am. करा. ओके, ट्राय द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनचे नंबर आहेत 4, 9 आणि 12. सगळ्यांनी सॉल्व करायचं आहे. नोटबुक घ्या, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घ्या आणि ट्राय करा. ओरली सॉल्व करू नका. नोटबुक मध्ये सॉल्व करा आणि त्याच्यानंतर हँड रेज करा. तुम्हाला चेक करायचं. मॅम सेकंड इक्वेशन हे पायथागोरस ट्रिपलेट नाहीये. ओके ओके Yes, ma'am. ओके. बाकी सगळे सोडवताय का? एक मिनिट. मोक्षदा तू सोडवलं? मोक्षदा? ओके, आवाज जात नाहीये. विवेक तू सोडवतोय? विवेक चव्हाण? सानिया? येस मॅम झालं. ओके. व्हॉट यू गॉट? मॅम माझं पण ओके ओके, बऱ्यापैकी आता तुमचं झालेलं आहे. मॅम पहिलं, तिसरं, चौथं आणि 6वं हे पायथागोरस ट्रिपलेट्स आहेत. ओके. फक्त सेकंड क्वेश्चन आता सांग, बाकी आपण नंतर चेक करू. सेकंड क्वेश्चन ट्रिपलेट आहेत का रे? नाही. ma'am. रिझन काय आहे त्याचं? कारण मॅडम 12चा स्क्वेअर आणि सम ऑफ 4 आणि 9चा स्क्वेअर इक्वल येत नाही. 9चा वर्ग 12चा 81 वर्ग. 4चा वर्ग ना 16 आहे आणि 9ची आणि 4ची 4 यांच्या वर्गांची जर बेरीज केली तर 44 97 आहे येते आणि ते नॉट इक्वल टू आहे त्याच्यामुळे. यांची बेरीज 97 आहे. ओके मॅम ओके 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर नॉट इक्वल टू 12 स्क्वेअर. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे आता मी जसं सॉल्व केलंय, इथे बघा 12चा वर्ग आहे 144, 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 180 आणि दोघांची बेरीज ही 97 येते. आता तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता की 12 स्क्वेअर आणि इथे इथे तुम्ही सिंबल यूज करा नॉट इक्वल टू. 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. याचा अर्थ काय की 12 स्क्वेअर जो आहे दॅट इज 144 इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. म्हणजेच तुम्ही यावरून लिहू शकता therefore given numbers 4, 9, 12 are not Pythagorean triplets. Understood? येस मॅम. Yes, ma'am. ओके. आता 5, 12 आणि 13 आपण ओरली सॉल्व करू शकतो इफ यू नो द स्क्वेअर्स येतात का रे तुम्हाला? हो मॅम. कितीपर्यंत लर्न आहेत तुमचे स्क्वेअर्स? मॅम असे 30 पर्यंत पाठ आहेत आणि 100 पर्यंत काढता येतात. वाव, व्हेरी गुड येस व्हेरी गुड. मॅम. सगळ्यांना इतके येतात? पाठ पण आहे आणि मला ना म्हणजे पूर्ण 10 पर्यंत पाठ आहेत. ना काढायला सांगितले तर मला सर्व कोणत्या पण ह्याचे स्क्वेअर काढता येतात. मी सांगितलेलं आठवतंय का तुम्हाला ट्रिक? हो मॅम. येस मॅम आठवते. ओके ओके. आता आपण ओरली सॉल्व करू. 5 स्क्वेअर किती येणार? 25. 25. 25 प्लस 12 स्क्वेअर इट इज 144. 144. म्हणजे 144 अधिक 25 याचं उत्तर येतं 169 ना? Yes, ma'am. येस. 13 स्क्वेअर इज ऑल्सो 169. हो की नाही?
येस मॅम. म्हणजे 12 वर्ग अधिक 5 वर्ग हे सारखे आहेत 13 वर्ग इतके. सो देअरफॉर काय लिहिणार तुम्ही की 5, 12, 13 हे पायथागोरसचे काय आहे? त्रिकूट आहे. ट्रिपलेट्स आहेत. येस, पायथागोरन ट्रिपलेट्स. सो अशा प्रकारे तुम्हाला जर पायथागोरन ट्रिपलेट ओळखायचे असतील तर या प्रकारे तुम्हाला स्क्वेअर करून तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. या क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम, डाऊट? नो डाऊट. Ma'am. Okay, fine. So shall we move to next second question? Yes, ma'am. Okay. Second question upon, just a minute, I'll share the screen. Okay. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, एक आकृती दिलेली आहे ज्यामध्ये MNP, बघा आता मी क्वेश्चन दाखवते तुम्हाला. इन फिगर 2.17 या आकृतीमध्ये अँगल MNP हा जो अँगल दिलेला आहे N, दॅट इज 90 डिग्री. ओके. सेगमेंट NQ हा जो सेगमेंट आहे म्हणजे N या व्हर्टेक्स पासून समोरच्या बाजूवर जो लंब टाकलेला आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, तो त्यांनी दिलेला आहे. म्हणजे NQ हा परपेंडिक्युलर आहे MP ला. म्हणजे इथे 90 डिग्री झाला, इथे 90 डिग्री, इथे 90 डिग्री. ओके. आता त्यांनी काय दिलंय? MQ याची लांबी दिलीये 9. QP हा QP जो आहे त्याची पण लांबी दिलीये 4. आणि तुम्हाला शोधायचा आहे NQ. बघा काय शोधायचं आहे? NQ. कळालं काय करायचंय? MQ दिलाय 9. कोण दुभाजक शोधायचं आहे ना मॅम? ते कोण दुभाजक शोधायचं आहे ना? कोण दुभाजक नाही. पुन्हा एकदा लक्ष Ma'am, द्या. geometric mean आहे का? काय? Geometric mean काढायचं का? नाही. बघा पुन्हा एकदा लक्ष द्या. क्वेश्चन काय आहे? MQ ची बाजू दिलेली आहे. किती आहे? 9 दिलाय. त्याच्यानंतर QP जो आहे QP तो दिलाय 4. म्हणजे 9 अधिक 4 पुन्हा तुम्हाला कर्ण मिळाला. कर्ण मिळाला. येस और नो? मध्याचा प्रमेय बसतो. भूमिती मध्याचा प्रमेय बसतो मॅम याला. हा, व्हेरी गुड. तुम्हाला लक्षात आलंय. कारण हे बघा इथून मध्याचा नाही, NQ हा परपेंडिक्युलर दिलाय. अल्टिट्यूड आहे ती. अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब, बिंदूतून काढलेला लंब. तर कशा प्रकारे सोडवाल तुम्ही? थोडा विचार करा. तुम्हाला NQ काढायचंय. NQ. आणि तुम्हाला माहितीये NQ मॅम मी सांगू का? मॅम मी सांगू? ओके. मॅम आम्ही ना पहिल्यांदा QN चा वर्ग करू. म्हणजे QN चा वर्ग बरोबर MQ गुणुले QP आणि QN माहित नाही म्हणून QN चा वर्ग आणि MQ आहे 9 आणि QP आहे 4. मग त्याचा गुणाकार 9 चौक 36 आणि या QN चा वर्ग आहे ना, मग QN चा वर्ग बरोबर 36 आला आणि QN बरोबर 36 चा वर्गमूळ 6. मग QN बरोबर 6 येणार. मॅडम हाच मग जिओमेट्रिकचा थेरम आहे. येस येस येस. ओके. जे आपण थिअरम बघितले होते म्हणजे अँगल्सच्या आधीचा जो थिअरम होता, तर त्यामध्ये आपण काय करत होतो? जर एका शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकला आणि तो काटकोन त्रिकोण असेल तर त्या सेगमेंटमुळे त्या कर्णाचे जे 2 भाग झालेले असतात त्याचा गुणाकार हा तो जो अल्टिट्यूड असतो त्याच्या वर्गा इतका असतो. म्हणजे NQ² इज इक्वल टू MQ मल्टिप्लाय बाय QP. मग 9 मल्टिप्लाय बाय 4 इट इज इक्वल टू 36. म्हणजे NQ चा वर्ग तुम्हाला 36 मिळाला. मग NQ पाहिजे आपल्याला, म्हणजे तुम्हाला त्याचं वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे काय? स्क्वेअर रूट काढावं लागेल. मग 36 चं स्क्वेअर रूट, 36 चं वर्गमूळ काय असतं? 6. येस. नाउ यू अंडरस्टूड? मॅम रिपीट करा. ओके. मी तुम्हाला स्क्रीनवर सॉल्व्ह करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जस्ट अ मिनिट.
एकच मिनिट. सगळे नोटबुकवर सॉल्व्ह करता का रे क्लास चालू असताना? येस मॅम. नक्की करता ना? येस मॅम. हो. ओके, जस्ट अ मिनिट. मॅम तुम्ही ग्रुप मध्ये नाहीत ना, आम्ही अभ्यास पाठवतो. येस मॅम, तुम्ही जे काही सांगितलेलं असतं ना ते आम्ही सगळं पाठवतो रोजचे रोज. येस, व्हेरी गुड. तुम्ही सगळे खूप छान हुशार मुलं आहात, हो ना? आणि खूप सिन्सिअर आहेत सगळे. थँक्यू मॅम. ओके. ज्यांना कळालं नव्हतं त्यांनी बघा, इथे NQ जो सेगमेंट दिलाय तो आपल्याला शोधायचे. मग त्याचं सूत्र काय होतं आपलं? NQ याचा वर्ग, NQ चा वर्ग इज इक्वल टू या सेगमेंट मुळे या कर्णाचे जे दोन भाग झालेले आहेत ते इथे लिहायचे होते. MQ मल्टिप्लाय बाय QP. ओके. आता NQ आपल्याला माहितच नाहीये, मग तो ऍज इट इज NQ स्क्वेअर येणार. इथे आता MQ ची व्हॅल्यू इथे दिली आहे बघा 9 आणि इथे QP ची व्हॅल्यू दिली आहे 4. म्हणजे मी काय करणार इथे 9 मल्टिप्लाय बाय 4. नाव आय गॉट द आन्सर ॲज 36. बट 36 इज व्हॉट? NQ स्क्वेअर येतो. आणि आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलाय? फक्त त्यांना NQ पाहिजे, NQ वर्ग नकोय. मग त्याच्यानंतर इथं स्टेटमेंट येईल. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक स्टेटला रिझन हे द्यावं लागतं. तुम्ही आता याच्या नंतर असं स्टेटमेंट द्यायचं, मराठीमध्ये तुम्ही लिहायचं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन, आणि इंग्लिश मध्ये लिहिणार बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स फ्रॉम बोथ द साइड्स. दोन्ही साइड मधून घ्यायचं. म्हणजे इथे येणार NQ आणि याच्या नंतरची ही स्टेप लिहायची. शॉर्टकट मध्ये उत्तर लिहायचं नाही. मॅथ्स मध्ये बोर्डच्या रूल नुसार प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात. सो एकही स्टेप स्किप करायची नाही. जेवढ्या स्टेप तुम्हाला लिहिता येतील तेवढ्या स्टेप लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि फायनल आन्सर कसं लिहायचं? आता NQ तुम्हाला मिळाला, NQ इज इक्वल टू 6 आणि असा ब्रॅकेट करायचा. आता तुम्हाला जर पेपरमध्ये तुम्हाला वेळ नसेल तर ते तसंच ठेवा, पण फायनल आन्सर लिहा. आणि जर पेपर संपल्यानंतर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तो बॉक्स करू शकता. ओके. टाइम मॅनेजमेंट जर झाली तर बॉक्स पण करून तुमचं फायनल आन्सर येऊ शकतं. अंडरस्टूड? येस मॅम. येस मॅम. आणि एक राहिलं इथे लिहायचं. आपण NQ चा वर्ग बरोबर MQ मल्टिप्लाय बाय QP याचं रिझन लिहिणं खूप गरजेचं असतं. रिझन काय येणार याचं? म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक कसं काय ही स्टेप लिहिली? Theorem of geometric mean. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. जो थिअरम तुम्ही वापरलाय किंवा आता पायथागोरस थिअरम असेल तर तिथं पुढे डॉट 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 करायचं आणि तिथं ते रिझन लिहायचं असतं. ही खूप स्टँडर्ड मेथड आहे की जी बोर्ड फॉलो करतं. ठीक आहे? अंडरस्टूड? येस येस मॅम. Yes, मॅम. ma'am. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, तिथेच आपण चेक करू नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चन साठी ही आकृती दिलेली आहे PQR, ज्यामध्ये हा जो P आहे तो 90 डिग्री दिलेला आहे. म्हणजे कर्ण कोणता येईल रे? Ma'am, QR. QR. व्हेरी गुड. बघा PQR हा त्रिकोण जर तुम्ही कन्सिडर केला आणि हा जो P अँगल आहे तो जर 90 असेल तर त्याच्या अपोजिट साइड ही नेहमी हायपोटेनियस असते. म्हणजे QR हा झाला तुमचा कर्ण म्हणजेच हायपोटेनियस. ओके. आणि काय दिले त्यांनी? सेगमेंट PM म्हणजे P या व्हर्टेक्स मधून समोरच्या बाजूवर काय काढलेला आहे? लंब काढलाय. म्हणजे मी इथे ऑलरेडी दाखवते तुम्हाला. लंब आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. आणि काय दिलंय? Q-M-R. याचा अर्थ कोण सांगेल रे? मॅम मी सांगू Ma'am, का? M is between Q and R. मी सांगू का? मॅम ते एका रेषेत आहेत, त्याचा अर्थ असा होतो. ओके. दोन्ही उत्तर करेक्ट आहे. अजून एकाने कुणीतरी उत्तर दिलं त्याचं पण उत्तर करेक्ट आहे. M हा Q आणि R च्या मध्ये आहे आणि QMR दॅट ऑल आर कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर म्हणजे एक रेषीय बिंदू. जे बिंदू एकाच रेषेवर प्रेझेंट असतात त्याला आपण
एक रेषीय बिंदू असे म्हणतो. म्हणजे Yes, क्यू ma'am. एम आर हे काय आहेत, कोलिनियर पॉइंट्स झाले. मग एक आता रेषीय. कोलिनियर पॉइंट्स असतील तर त्याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. कशासाठी करू शकता वापर तुम्ही? क्यू एम प्लस एम आर इज इक्वल टू क्यू आर हे स्टेटमेंट लिहू शकता ना, कारण आपल्याला फायनल बघा त्यांनी काय विचारलंय, क्यू आर विचारलेलं आहे. मग क्यू आर कधी तुम्ही शोधाल? ज्यावेळी तुम्हाला क्यू एम पण माहित होईल आणि एम आर. आता ऑलरेडी क्यू एम त्यांनी दिलाय 8, फक्त आपल्याला एम आर शोधायचा आहे. आणि Yes, एम ma'am. आर म्हणजे तिथे ना शोधल्यानंतर मॅम म्हणजे तिथे क्यू आर काढण्यासाठी आपल्याला क्यू एम अधिक एम आर करावा लागेल, तर तिथे ते Yes. उपयोग होणार आहे. हे बघा, कुठलीही गोष्ट तुमचा जो गणित असा पेपर असा आहे, खूप सोपा असतो ऍक्च्युली, पण बरेच जण खूप टेन्शन घेतात आणि क्वेश्चन बघूनच घाबरतात. तर पहिली स्टेप काय आहे गणित सोडवण्याची? जे काही दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये त्याचा वापर हा डेफिनेटली तुम्हाला करायचा असतो. म्हणूनच त्यांनी ते गिवन मध्ये दिलेलं असतं. जर त्यांनी क्यू एम आर हे पर्पजफुली दिलेले, तिथं मेन्शन केलेले, याचा अर्थ काय की तुम्हाला त्याचा वापर हा करावाच लागेल. जसं की आता त्यांनी काटकोन त्रिकोण दिलाय, म्हणजे तिथं कर्ण आला किंवा त्याच्या रिलेटेड पायथागोरस थेरम आला, तर याचा वापर तुम्हाला करावा लागतो. जसं आता पीएम हा परपेंडिक्युलर दिलाय सेगमेंट क्यू आर ला, म्हणजेच इथेही तुम्हाला जसं आपण वरती थिअरम जो वापरला त्या सेगमेंटचा वर्ग बरोबर जे दोन भाग झालेले आहेत कर्णाचे त्याचा गुणाकार. हे का करायचे? कारण त्यांनी दिलेल्या क्वेश्चन मध्येच ती इन्फॉर्मेशन दिली आणि ती का दिली आहे तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहे ना, तो तुम्ही एकदम डोक्यात फिट करून टाका की जे दिलेलं आहे त्याचा वापर तुम्हाला करायचाच आहे. अंडरस्टूड? येस मॅम. Yes, ma'am. आणि हे ज्याला लक्षात येतं ना की हे दिलेलं आहे म्हणजे याचा कुठेतरी वापर करायचा आहे, त्याला गणित सोडवताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही. जे तुमची केस स्टडी क्वेश्चन्स असतात ना, जे थोडे डिफिकल्ट लेवल असतील, तर त्यामध्ये तुम्हाला असा जे तुमचं थिंकिंग असतं ते जर तुम्ही असं केलं अशा पद्धतीनं, तर तुम्हाला ते जे केस स्टडी क्वेश्चन्स असतात ना ते सॉल्व्ह करायला पण खूप इझी जातं. कुठलाही वर्ड प्रॉब्लेम, वर्ड म्हणजे शाब्दिक जे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी हे टेक्निक खूप महत्वाचं आहे. काय दिलेलं आहे आणि काय शोधायचं आहे हे ज्यावेळी कळतं त्यावेळी तुम्हाला ते एक्झाम्पल ऑटोमॅटिकली येत जातं. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. Yes, ma'am. सगळ्यांचं लक्ष आहे का रे? Yes, ma'am. चौघ जणच उत्तर देतात, 4-5 जण. बाकीचे काय करतायत? सानिया, श्रद्धा, श्रावणी, विवेक. अरे हो नाही का, सगळे गणपती बाप्पा करायला गेले. मॅम मी बोलतीये, लक्ष देते मी. ओके ओके, फाईन फाईन. तर आता याचं उत्तर कसं शोधाल बघा, जसं सेम आपण वरती एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसंच करायचंय. तुम्ही ट्राय कराल, मला आन्सर सांगाल का? Oh, ma'am. ओके, Yes, चलो ma'am. नेक्स्ट ट्राय. चला सॉल्व्ह करा. मला फक्त आन्सर पाहिजे, हँड रेज करा, आपण आन्सर रिचेक करू. Yes, ma'am. Ma'am, झालं. आलं मॅम. काय आन्सर मिळालं तुम्हाला? 20.5. आन्सर काय मिळालं? 20.5. ओके, आणि ते भूमितीमध्येच्या .5. आणि ओके. आपण त्याचा उपयोग मला करून मला तुझा Ma'am, आवाज 12.5 येत आहे. ओके ओके, बघूया आपण. ही पहिली स्टेप सगळ्यांनी केली का रे? PM स्क्वेअर हो, इज इक्वल ma'am. टू M हो, ma'am. मल्टिप्लाय बाय MR.
एम आर बरोबर 12.5 आहे आणि क्यू आय बरोबर 20.5 आहे. ओके. आता बघा आपण चेक करू. ठीक आहे. 10चा वर्ग आहे 100. इथे आहेत 8. मग आता हे 8 जाणार डाव्या बाजूला आणि ते जाणार भागाकारमध्ये. म्हणजे भागाकार. 100 इथे वरती सॉल्व करते. 100 भागिले 8 आणि इकडे येणार MR. ओके. आता याचा भागाकार काय येणार? 8 8 एक्के 8. मग इथे उरणार 2. 8 दुने 16. परत उरणार 4. मग आपण 4वर एक 0 घेणार म्हणजे इथे डेसिमल पॉइंट येणार आणि 8 10. 8 पंचे 10 म्हणजे इथे उत्तर येणार 12.5. बट दॅट इज द लेंथ ऑफ MR ओनली. MR ची इथे मी लिहिते उत्तर. MR ची किंमत मिळाली 12.5. ओके. मग आता आपल्याला QR शोधायचंय. मग आता यानंतर तुम्हाला ही जी दिलेली माहिती होती Q-M-R याचा वापर करायचा. आता नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहायचं तुम्ही? इट इज गिवन. इंग्लिश मध्ये काय लिहिणार? इट इज गिवन दॅट Q-M-R means 3 numbers that 3 points are collinear. मराठीमध्ये लिहिणार QMR हे एकरेषीय बिंदू आहेत म्हणून QM प्लस MR इज इक्वल टू QR. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार की QM इज 8 प्लस 12.5 इज इक्वल टू 20.5. समजलं? 20.5 तुमचा आन्सर येस येणार. मॅम, समजलं. हो मॅम. येस मॅम. ओके. यामध्ये काही डाऊट? नो डाऊट ma'am. मॅम. ओके. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा पुन्हा आकृतीच असेल. ओके. So next question. Again it is figure. See that 2.19 is given and you have to find out what RP and PS using the information. आता इन्फॉर्मेशन काय दिली बघा. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. क्वेश्चन दिल्यानंतर काय दिलेलं आहे ते दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला डेफिनेटली यूज करायची असते म्हणूनच त्यांनी ती दिलेली असते. ओके. आता यामध्ये हा त्रिकोण काटकोन त्रिकोण दिलाय कारण इथे एस च्या इथं सिंबल दिलेला आहे काटकोनाचं म्हणजे हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. ओके. इथे 30 अंश कोण दिलाय म्हणजे नक्कीच तुम्हाला 30, 60, 90 हा थिअरम वापरावा लागेल. हा 30 आहे हा 90 आहे म्हणजे ऑब्विसली R हा 60 येणार. 60. येस और नो? येस और नो? येस मॅम. येस Yes, मॅम. ma'am. ओके. मग तो 60 मिळाला आपल्याला, हा 30 मिळाला आणि त्यांनी ही बाजू दिलेली आहे 6. कोणती बाजू दिली आहे? 6. आणि त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय? क्वेश्चन काय विचारलेला आहे त्यांनी? जस्ट अ मिनिट. सी द फिगर फाइंड RP. ही जी RP म्हणजे PR म्हणजे त्याचा हायपोटेनियस आपल्याला शोधायचा आहे आणि PS म्हणजे ही बाजू आणि ही बाजू आपल्याला शोधायची. आता तुम्ही सांगा तुम्ही या इन्फॉर्मेशनचा वापर कसा कराल? आता मला ऐकायचंय तुम्ही काय काय. मॅम 36 ते 90 वरून हे क्वेश्चन सुटू शकतो. Yes, Yes, absolutely correct. Yes. But how to solve that? Because previously we know that hypotenuse was given. म्हणजे पहिल्यांदा जे एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये आपल्याला हायपोटेनियस दिली होती आणि इतर 2 बाजू शोधायच्या होत्या. पण आता काय केले त्यांनी? इतर एक बाजू दिलीये आणि हायपोटेनियस आणि अजून एक बाजू शोधायची. म्हणजे फक्त मॅम इथे फॉर्म्युला मध्ये किंमत टाकून आपण जर 6 इज इक्वल टू 1/2 हायपोटेनस घेतला आणि हे 1/2 इकडे इज इक्वल टू च्या साईडला मी घेतलं सांगू? तर 12 इज इक्वल टू हायपोटेनस येतं आणि आपण ते हायपोटेनस हे PS काढण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. मॅम मी सांगू? स्क्रीनवर तुम्हाला मॅम 36 90 जो फॉर्म्युला आहे त्याच्याद्वारे ना PR जो हायपोटेनस आहे त्याच्या हाफ SR आणि SP येतो. मग जर SR 6 आहे
तर SRच्या डबल PR असेल, म्हणजे PR हा 12 असेल. आणि जर SR हा 6 आला तर ऑब्विसली S आणि P हा 6√3 येईल. ओके, आता तुम्ही सांगितलंय ते आपण चेक करू. बघा, तुम्हाला माहितीये 30च्या समोरची बाजू तुम्ही कशी काढता रे? 1/2 हाफ करतो. मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस म्हणजे Hypotenuse. PR. ओके, पण आता 1/2 पण आपल्याला ही SR ऑलरेडी माहितीये. तुम्ही पहिल्यांदा काय लिहिणार? पहिलं स्टेटमेंट येणार, बाय युजिंग 30, 60, 90 थिअरम SR इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय PR. हे तुमचं स्टेटमेंट आहे. SR ची किंमत तुम्हाला माहितीये 6 बरोबर 1/2 गुणिले PR. Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Now what we are doing, that 2 we can shift to left hand side so that it will become multiplication. म्हणजे इथे हा जो आहे तो आपण डाव्या बाजूला शिफ्ट करणार, त्यावेळी तो होणार गुणाकार. 6 2 जा 12 म्हणजे 12 PR मिळाले is equal to 12. PR. येस, करेक्ट. आणि याच्यानंतर आपल्याला शोधायची SP. आता SP ही बाजू या अँगलच्या समोरची बाजू आहे. हा अँगल तुम्हाला माहितीये, इट इज 60 डिग्री. 60 हा अंश. किती आहे? 60 डिग्री. 60 याच्या degree. समोरची बाजू. येस, म्हणजे आता मी इकडे लिहिते SP बरोबर इथे काय येणार? रूट काय येणार? चला सांगा. वर्गमुळात 3/2. √3. Yes. Multiply by RP. Yes or no? Yes, ma'am. Because RP is hypotenuse. Then again, what we have to do? We have to write that √3 divide by 2 multiply by RP. We know the RP. We 12. just found that RP. That is 12. Yes or no? Yes, Yes, ma'am. ma'am. Then And you will SP is equal to 6√3. Yes, absolutely correct. So answer is 6√3. आता समजलं का तुम्हाला? आता एक लक्षात आलं की जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचाच वापर करून आपल्याला एकदम इझिली आन्सर मिळतं. येस नो? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, तर आज आपण इथेच थांबू. तुमचा होमवर्क असेल क्वेश्चन नंबर 5, 6 and 7. 3 questions you have to solve. Okay? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. आज आपण Yes, काय ma'am. बघितलं एकदा रिवाइज करू. आज आपण काय बघितलं की जेव्हा काटकोन त्रिकोण असतो त्यावेळी पायथागोरन ट्रिपलेट याचा अर्थ काय, किंवा जर 3 नंबर दिले असतील तर ते पायथागोरन ट्रिपलेट आहेत की नाही हे चेक करणं. आणि 30, 60, 90 किंवा 45, 45, 90 या थिअरमचा वापर करून तुम्ही इतर 2 बाजू किंवा इतर 2 बाजू मधली एक बाजू दिली असेल तर तुम्ही हायपोटेन्यूज सुद्धा शोधू शकता. ओके? Ma'am. Yes, ma'am. Okay, ma'am. ओके, कोणाला काही बोलायचंय? मॅम, आमच्या परीक्षा झाल्या. त्यापैकी 20 पैकी मला 18 मार्क पडले भाग 2 ला. व्हेरी गुड, व्हेरी गुड अनुष्का. मॅम, आमची 10 मार्काची झाली. मला 10 पैकी 10 पडले. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅम, आमची 40 मार्काची झाली. मला आउट ऑफ पडले. वाव, समृद्धी, दॅट्स नाईस. सगळ्यांची एक्झाम झाली? हो मॅम. Yes, ma'am. Unit test होती. पण पेपर चेक केले नाहीत. ओके, तुमच्या शाळेचे राहिले चेकिंग. ओके, आणि आता तुमची फायनल एक्झाम कधी आहे? ऑक्टोबर मध्ये? नाही मॅम, ती मॅम, सामायिक आहे. मार्च मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये येते फायनल. ओके, म्हणजे सेमिस्टर फेब्रुवारीमध्ये आहे. ओके, फाईन फाईन. ओके, तर आपण सिलेबस झाल्यानंतर आपण टेस्ट पण घेणार आहोत तुमच्या दिवाळीच्या आधी. ठीक आहे? Yes, ओके, ma'am. चलो, बाय बाय. Bye. बाय मॅम. गुड नाईट. Bye, ma'am. Good night. बाय बाय. बाय मॅम. टेक केअर मॅम. यू ऑल्सो. बाय बाय.